तुझ्या मांडीवरती माझा प्राण जातो तुला पाहत पाहत, हे माझं भाग्य आहे, हा माझा शेवट गोड आहे. महाराज पक्षाचा शेवट गोड झाला, माणसाचं शेवट गोड होईल यात नवल नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतायत की माझा शेवट गोड झाला. तुकोबारायांनी शेवट गोड व्हावा याच्यासाठी काय केलं हो? याच्यासाठी केला होता तहास, याच्यासाठी केला होता तहास, याच्यासाठी केला होता तहास, याच्यासाठी केला होता तहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता तहास, याच्यासाठी केला होता तहास, याच्यासाठी केला होता तहास. शेवटचा दिवस गोडवाना, आता निघून पावलो जावा, आता निघून पावलो जावा. निश्चिंतीने पावलो जावा, आता निश्चिंतीने पावलो जावा. शेवटचा दिवस गोडवाना, शेवटचा दिवस गोडवाना, याजसाठी केला होता ठास, शेवटीचा देश गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुकोबारायांचा हा अभंग महाराज भीमसेन जोशींच्या मुखातून ऐकलं की असं वाटतं आषाढी वारीमध्ये आपण खूप चालून खूप दमलेलो, आणि दमलेलो असताना हा अभंग आपल्या कानावरती ऐकायला आला की आपणाला असं वाटतं पंढरी जणू जवळच आलेली आहे. महाराज मग तुकोबाराय म्हणतात आमचा शेवट गोड झाला. आपणही कधीतरी संत महात्म्यांना विचारलं पाहिजे की महाराज आमचा शेवट कशाने गोड होईल? आपण का अमर आहोत का? आपणालाही एक दिवस मरण आहे, मरणार आहोत हे निश्चित आहे, पण आपला शेवट गोड झाला पाहिजे याच्याकरता संत महात्म्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ते संत महात्मे कोण आहेत? तर संत महात्मे ओळखणं तुमच्याने शक्य नाही. आज संत महात्मे उपस्थित आहेत म्हणाल तर गाथ्याच्या स्वरूपामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज उपस्थित आहेत. तो गाथा तुम्ही रोज 5-10 अभंग रोज नित्यनेमाने वाचवत जा. तुमच्या मनातील जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एक ना एक दिवस मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज गाथ्याच्या स्वरूपात अभंगाच्या स्वरूपात तुकोबाराय साक्षात अवतीर्ण आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आजही उपस्थित आहेत. रोज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचवा, एक ना एक दिवस तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये दोघांची सत्ता प्रबळ आहे बरं का. दोघांची सत्ता जगात चालते, या दोघांशिवाय कोणाचंच चालत नाही यांच्या सत्तेशिवाय. एक देवाची सत्ता, नंबर 2 काळाची सत्ता. काळ कधी कोणाकरता थांबत नाही. महाराज एक वेळेस एका म्हातारीच्या घरी येम आला. म्हातारी शहरातली होती, म्हातारी चॅप्टर्स होती. म्हातारीच्या घरी येम आला. यमाने दाराची कोंडी खटखट खटखट अशी वाजवली. कोंडी वाजवल्याबरोबर म्हातारीने दार काढलं आणि त्या यमाला पाहिलं. कोण रे बाबा तू? म्हातारीने त्या यमाला विचारलं.
तो यम म्हटला मी येम. म्हातारी म्हटली बरं बरं. अरे येम या ये की रे बापू घरात, जसं काय ओळखच आहे. म्हातारी चाप्टर खूप चाप्टर. म्हातारीनं घरात बोलवलं. म्हटली बाबा बस, लांबून आला असशील, दमला असशील, सोप्यावरती बस म्हटली. यम बसला. तो यमाच्या बगलेमध्ये वही होती एक. म्हातारी म्हटली अरे बाबा ती वही कशाची आहे? तो यम म्हटला ज्यांना ज्यांना यम लोकांना घेऊन जायचं, ज्यांचा ज्यांचा नंबर आहे त्यांचे सिरियल नंबर, या सिरियल नंबर नावासहित लिहिलेले आहेत म्हटला या डायरीमध्ये. म्हातारी म्हटली बरं 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 बाबा मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण आपण एक करू म्हटली. तू खूप दमला असशील, मी चहा करते, तू इथं सोफा सेटवर बस. म्हातारी किचन रूम मध्ये गेली. म्हातारीनं चहा बनवला फर्स्ट क्लास. म्हातारीजवळ झोपीच्या गोळ्या होते. म्हातारीने एका कपामध्ये झोपीच्या गोळ्या टाकल्या. म्हातारी 2 कप घेऊन बाहेर आली आणि ज्या कपामध्ये गोळ्या टाकलेल्या होत्या झोपीच्या, तो कप यमाला दिला. यमो म्हातारी चहा पिले. चहा पिल्या पिल्या महाराज यमाला गुंगी आली. यम झोपला. म्हातारी म्हटली साधला डाव आता. म्हातारीनं त्या यमाच्या बगल्यातली वही घेतली. पाहते तर म्हातारीचा पहिलाच नंबर. म्हातारीने त्या पहिल्या नंबरचं नाव खोडलं आणि शेवटच्या नंबरला नेऊन टाकलं. कितीतरी नंबर असतील, 500 1000 जे असतील ते असतील, आपण का पाहिलं का बरं का. म्हातारीने शेवटचा नंबर आपला टाकला. यमाची झोप वगैरे झाली. यम उठला आणि यम म्हटला आजी मी तुझ्यावर खूपच खुश झालो म्हणला. खूप दमलो होतो यमलोकाहून येऊन, तुझ्यावर मी खूप खुश झालो म्हटला. काय सुंदर चहा केली होतीस, तुझी चहा पिलो तर मला झोपच लागली म्हटला. फ्रेश झालो मी, तुझ्यावर प्रसन्न झालो मी. आता तुझा पहिला नंबर होता, पण पहिल्या नंबर कडून सुरुवात नाही करणार, तर शेवटच्या नंबर कडून सुरुवात करतो म्हणला. हे पहा, आपण किती चुकवण्याचा प्रयत्न केला, हो काळापासून किती घटका चुकवण्याचा प्रयत्न केला, तर काळ अजिबात कोणाकरता थांबत नाही, कोणाचंच चालत नाही काळापुढे. तो मंत्री असो, संत्री असो, आमदार असो, खासदार असो, सरपंच असो, कोणीही असो, यमाच्या पुढे काहीच चालत नाही. या मृत्यू लोकामध्ये मरावं लागतं एवढंच सत्य आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. काळाचं बोलवणं आलं की महाराज आपणाला जाणं भाग आहे बर काय. किती धन कमाव हो, रावणाचं धन किती होतं? 7 कोटी घरे सोन्याचे होते. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, कोटी घर काश्या आणि तांब्याची होती. आणि शुद्ध कांचनाची, कांचन म्हणजे सोनं, 7 म्हणजे 7, शुद्ध सोन्याची 7 कोटी घर होती. पहा मग आपला हिसाब लावा, आपण कुठे बसतो रावणाची. पण त्या रावणाची ही संपदा कवडी देखील त्या रावणाला सोबत नेता आलं नाही बरं का. सांगत गेली नाही, सांगत गेली नाही, सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी. तुकावर जाते संपदल बडी, सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी गेली नाही. तुकावर जाते संपदल बडी, सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी
तुका म्हणे ज्याचे संपदा एवढी सांगा ते कवडी गेले नाही. एवढी म्हणजे केवढी आत्ताच सांगितलं. काळ कधी कोणाकरता थांबत नाही. घडी घडे काळ वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश. घडी घडीला काळ क्षणोक्षणाला वाट पाहत असतो महाराज. बरं काय आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, तसे महा, तसे महा, घोर बारिया हरिचा सोहिताचा घोर बारिया आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी रहा श्री हरीच्या. बाबा माझा उद्धार कशाने होईल याचा घोर वाहा म्हणजे काही मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. किंवा आईची चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हिची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चय. 12:30 12:30 हा वाटू दे. विठाला विठाला तुमचा आमचा तर काळाच्या तावडीमधून सुटण्याचा प्रश्न सोडा. बरं काय जे अवतारिक पुरुष असणारे भगवान परमात्म्याचे अवतार देखील संपवावे लागले महाराज. हा मृत्यूलोक आहे, हा दंडकच आहे. येथून भगवान परमात्म्या सहित सगळ्यांनाच शरीर सोडून जावं लागतं. पण एकच असे महात्मे होते की ते सदेह देहासहित वैकुंठाला गेले. ते जगद्गुरु श्री संत तुकाराम. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही देहासहित निजधामाला गेलेलं नाही. सगळ्यांना शरीर सोडावेच लागले आणि सोडावेच लागणार आहेत. ज्ञानोबारायांकडे एक वेळेस काळ आला ज्ञानोबारायांना घेऊन जाण्याकरता. सगळ्या भावांनी 2-2 बोट दाखवले. तिघा भावांचे 6 वर्षे निघून गेले. व आता चौथी होती मुक्ताई. मुक्ताईच्या समोर काळ आला. मुक्ताईने 2 बोट दाखवली. काळ परत गेला. काळाने समजलं की 2 बोट याचा अर्थ 2 वर्ष. 2 वर्ष संपल्यानंतर काळ परत पुन्हा आला. पुन्हा मुक्ताई उभ्या होत्या. काळाने मुक्ताईकडे आलं. मुक्ताई म्हटले, अरे काळ्या तुला एवढं समजत नाही. 2 बोट याचा अर्थ मी तुला 2 वर्ष नव्हते सांगितलेले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायांकडे फिरून देखील पाहू नको म्हटली मुक्ताईनं. आजही ज्ञानोबारायांची संजीवन समाधी आहे. ज्ञानोबाराय आजही रात्रंदिवस भगवंताचं कथा कीर्तन ध्यान करीत समाधीमध्ये आहेत. बरं का ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो बाबा बाळ छंदो. आजही ज्ञानोबाराय कथा कीर्तन भगवंताचे ध्यान करीत समाधिस्थ आहेत. काळ परत लावायची शक्ती फक्त संत महात्म्यांकडे आहे. आजही देहूला तुकोबारायांच्या विजेच्या वैकुंठागमन सोहळ्याला लाखोच्या संख्येमध्ये समाज उपस्थित असतो. बर म्हणून संत महात्म्यांचीच ती ताकद आहे काळाला परत लावणं. आपली जरी तेवढी ताकद नसली तरी काळावर ज्याची सत्ता चालते अशा भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला त्या काळाच्या तावडीतून सोडवेल. मंदिरामध्ये जाता जाता त्या भगवान परमात्म्याला एक दिवस आपल्या चित्तरूपी घरी आणा.
चित्तरूपी घरामध्ये भगवान परमात्मा सहजासहजी येत नाही बरं काय. आपलं चित्त घाणीने भरलेलं आहे अशा प्रकारचं. एक विचार नाहीत अनेक विचाराने आपलं चित्त मलिन झालेलं आहे. म्हणून तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येभोनी गोपाळ राहे तेथे. आणायची देखील गरज नाही. मंदिरामध्ये जाता जाता फक्त आपलं चित्त शुद्ध करा बरं काय. भगवान परमात्मा आपोआप आपल्या चित्तामध्ये येऊन बसेल. आंबा पिकल्यानंतर पोपटाला शुकाला सांगावं लागत नाही की माझ्याकडे ये आणि मला टोच मार म्हणून. आंबा पिकला पिवळा अड्डोळ झाला की पोपट आपणच स्वतःहून येत आणि त्या आंब्याला टोच मारून त्या आंब्याचा रसस्वाद घेतो. तसं आपलं चित्त निर्मळ करा. भगवान परमात्मा आपोआप आपल्या चित्तरूपी घरामध्ये येऊन बसेल. गेलात कधी आळंदीला ज्ञानोबारांचं दर्शन घेत असताना संत महात्मे कुठेही एकटे नाहीत बरं का. आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबारांच्या समाधीवरती आपलं मस्तक ठेवलं आणि वर पाहिलं की ज्ञानोबारांबरोबर नुसतं ज्ञानोबारांचं तुम्हाला दर्शन होत नाही तर पांडुरंग आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या समवेत ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन होतं. गेलात कधी देहूला तुकोबारांच्या वैकुंठागमन मंदिरामध्ये दर्शना करता तर फक्त तुकोबारांचं तुम्हाला दर्शन होत नसून पांडुरंगाचंही तुकोबारायांबरोबर दर्शन होतं. गेलात कधी श्री क्षेत्र पैठणला तर केवळ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं तुम्हाला दर्शन होत नसून नाथ महाराजांबरोबर विजय पांडुरंगाचं सुद्धा तुम्हाला दर्शन होतं. विठ्ठल विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. 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 आम्हाला सांगा मी विनंती माझी सकळा सांगा माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. विनंती माझी सकळा सांगावी. विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. वारवेळ झाला वारवेळ झाला पांडुरंग वैकुंठाची रंग वैकुंठाची रंग बोलावितो बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. अंतकाळी विठोबासी पावला. अंतकाळी विठोबासी पावला. कुडी सहित झाला झाला सहित झाला झाला सहित झाला सहित झाला गुडी सहित झाला सहित झाला
झाला झाला गुप्त तुका गुरु सहित झाला गुप्त तुका आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या तुता तिरंगा सकळा सांगावी सकळा सांगावी विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा कुंडली खबरदार भगवान की जय. काय करायला जा गुलाब उद्या कुंडली कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आली दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी बेटा भेटी झाले वाळवंटी बेटा भेटी झाले वाळवंटी बेटा भेटी झाले दिंडी मागून दिंडी आली दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी बेटा भेटी झाली प्रत्येक गावागावातून आषाढी वारीच्या वेळेस दिंड्या पंढरपूरला जातात. त्यावेळेला आपल्या मराठवाड्यातील एक दिंडी परभणी जिल्ह्यातून गंगाखेड गावला आली. व गंगाखेडला एक चिमुकली जनाबाई राहत होती. पंढरपूरला जात असणारी दिंडी त्या जनाबाईने पाहिली आणि पाठीमागे बाप उभा होता. त्या बापाला त्या जनाबाईने विचारलं, बाबा ही दिंडी कुठे निघाली हो? सांगितलं, अगं जना, विश्वाचा चालक मालक पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला निघाली ही दिंडी. मग त्या चिमुकल्या जनाबाईने बापाला विचारलं की बाबा, जर आपण या दिंडीमध्ये गेलो तर नाही चालायचं ना बाबा? त्या चिमुकलीचं म्हणणं तिच्या बापाने ऐकलं व गरिबीचा संसार महाराज. आता दिंडी सोबत काही घेऊन जायचं म्हटलं तर गरिबीच्या संसारामध्ये काय असणार? रात्रीला झोपण्यासाठी वगैरे बिछाना वगैरे जे काय आहे, गोधडी वगैरे सगळं ते बिस्तर बांधून घेतलं आणि बाप लेक त्या दिंडीमध्ये सामील झाले. दर मजल दर कोस करीत पंढरपूरला गेले. ती चिमुकली जनाबाई पहिल्यांदा पंढरपूरला गेली आणि चंद्रभागेचे स्नान झालं. दर्शन करत 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 ती देवाच्या पायाजवळ आली. पहिल्यांदा विश्वाच्या मालकाला तिनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर माग उभा होता त्या बापाकडे वळून पाहिलं आणि बापाला म्हटलं, बाबा मला नाही यायचं गावाला. बाप आश्चर्यचकित झाला महाराज. आणि हे फक्त जनाबाईनच म्हणावं बरं काय, आमच्या तुमच्या सारख्याने म्हणू नये. आपले लोक दशमीला पंढरपूरला जातात आषाढीच्या वेळेस बाकीचे. आता तुम्ही आम्ही सोडा, महिन्याची वारी करणारे, आणि लगेच एकादशी दिवशी एसट्या मिळत नाहीत म्हणून 12 वाजताच एसटीमध्ये बसून घरी. पण जनाबाई महाराज त्या विश्वाच्या मालकाला पहिल्यांदा पाहिली आणि पाहिल्या बरोबर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. पाहिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा
हात विठ्ठल कोंडीला हृदय बंदखाना केला हात विठ्ठल कोंडीला पाहिल्या बरोबर त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये बंदिस्त करून टाकलं जनाबाईंनी. बरं काय बांधून घेतलं. जनाबाई म्हटली बाबा मला गावाला नाही यायचं. महाराज बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. इथं आलेल्या जेवढ्याही त्याची मुलगी कायम असते. मुलीचंही बापावर तेवढंच प्रेम असतं आणि बापाचंही मुलीवर तेवढंच प्रेम असतं. जगातला असा कोणता बाप आहे हो की मुलगी मंदिरामध्ये राहायचं म्हटल्यावर तिला तिथं सोडून देईल. पण मुलगी म्हटली महाराज बाबा मला नाही गावाला यायचं, मला इथंच राहायचंय. महाराज बापानं एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा मुक्काम केला, त्रयोदशीचा मुक्काम केला, पौर्णिमेचा मुक्काम केला लेकीसाठी. जनाबाईला म्हटला अगं जना चल गावाकडं. जनाबाई म्हटली बाबा मला नाही यायचं गावाला. जो तुम्ही मला पाहायला आणलाय तोच पाहायचाय. मला नाही यायचं मंदिराच्या बाहेर, मला इथंच राहायचंय. बाबा माझी शेवटची इच्छा आहे बाबा की मला इथंच राहू द्या. बाप म्हटला अगं पोरी मी बाप आहे तुझा. तुझी आई तू लहान असतानाच वारली. आता तुझी आई पण मीच आहे आणि तुझा बाप पण मीच आहे. बाप म्हणला तुला नाही थांबता येणार, तुला गावाकडे यावंच लागेल. बाप गावाकडे यावंच लागेल म्हणून हट्ट धरतो आणि जनाबाई मला इथंच राहायचं म्हणून हट्ट धरते. महाराज बापाचा नाविलाज झाला. बापानं 5 दिवस मुक्काम केला, 4-5 दिवस मुक्काम केला आणि 5व्या दिवशी मंदिरामध्ये एक साधू पाहिले. हुशार बाप त्याला म्हणतात महाराज एकतर आपल्या लेकरांचा हात आपल्या हातातून सुटूच नाही आणि जर का तो सुटला तर तो संत महात्म्यांच्या हातामध्ये पडला पाहिजे. बर का नाहीतरी हात चांगल्यांच्या हातात द्या, नाहीतरी हात चांगल्यांच्या हातात नाही दिलात ना तर हाताची बरबादी होत असते. महाराज जनाबाईच्या बापानं मंदिरात एक साधू पाहिले. त्या साधूंचं नाव संत शिरोमणी नामदेव महाराज. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन भजन करणारे साधू. मग जनाबाई बापानं विचार केला मला तर इथे थांबून चालत नाही. जनाबाई तर म्हणते मला इथंच थांबायचंय, मला इथं थांबून चालणार नाही, मला गावाकडे जावं लागेल. महाराज मग बापाने जनाबाईचा हात त्या नामदेवरायांच्या हातामध्ये दिला आणि बाप निघून गेला गावाकडे. नामदेवरायाचं संध्याकाळच्या वेळेस भजन झालं. महाराज संत महात्म्यांची अवस्था कशी असते. ज्योती लहरीची गती नामदेवरायांचं भजन झालं. नामदेवरायांनी हाताकडे पाहिलं तर हातामध्ये मुलगी आहे. अरे कोणाची मुलगी असावी तरी वाटलं. महाराज नामदेवराय त्या मुलीला घरी घेऊन गेले. नामदेवरायांच्या कुटुंबामध्ये 14 माणसं आणि 14 माणसाच्या कुटुंबामध्ये ही 15वी मुलगी गेली. जनाबाई हळूहळू मोठी व्हायला लागली. मग जनाबाई पहाटे 3 वाजता उठली. जनाबाईने 3 वाजता उठून स्नान केलं आणि मंदिराकडे निघाली. तेवढ्यात नामदेवरायांच्या आईचा आवाज आला, अगं जना कुठे निघालीस. तेव्हा जनाबाई म्हणते मंदिरामध्ये देव पाहायला. अगं आपल्या घरामध्ये भरपूर माणसं आहेत, दळण दळावं. लागली जनाबाई दळण दळायला. दळण दळून झालं
की लगेच जनाबाई मंदिरामध्ये निघाली. जनाबाईला मंदिराकडे ओढ लागलेली. लगेच आवाज आला घरातून की अगं जना कुठे निघालीस? जनाबाई म्हटले मंदिरात देव पाहायला. अगं धुणं भांडी करून घ्यावी. धुणं भांडी लागली करा महाराज. धुणं भांडी झाली. लगेच मंदिराकडे निघाली. लगेच आवाज आला अगं जना निघालीस कुठं? जनाबाई म्हटले मंदिरात. अगं गबऱ्या वगैरे थापावा. महाराज कामामध्ये जनाबाईला मंदिरामध्ये जायला वेळच मिळाला नाही. कधी वेळ मिळेल? एवढे काम नामदेवरायांच्या घरी, एवढे माणसं. एकदाच जनाबाई मंदिरात गेलेली आणि एकदाच त्या जनाबाईनं देव पाहिला. परत त्या जनाबाईला कधी मंदिरामध्ये जायला मिळालं नाही. जनाबाई पहाटे 3 वाजता उठून एका हातामध्ये खुंटा, एका हातामध्ये दाणे घ्यायची आणि जागेवर बसूनच त्या भगवान परमात्म्याला आळवायची. जात्याच्या मुठी घालिते मोत्याचे दाणे. 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 जात्याच्या मुठी घालिते तुझ्या कृपेने विठ्ठला गुण नाही रे मला. तुझ्या कृपेने विठ्ठला गुण नाही रे मला. जात्याच्या मुठी घालिते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुठी घालिते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुठी घालिते मोत्याचे दाणे. जनाबाई म्हणायची महाराज जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. दळिता खंडिता तुझ गायीन अनंता. दळत कांडत असताना हे भगवंता तुझं गुणगान करीन मी म्हणते जनाबाई. जनाबाईला ह्या कामामध्ये महाराज व्यवस्थित अंघोळ करायला देखील वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे जनाबाईच्या केसामध्ये डोक्यामध्ये वाह झाल्या. माझ्या विश्वाच्या मालकाला काळजी पडली की माझ्या जनाबाईला आई नाही, माझ्या जनाबाईचा बाप तर जवळ नाही. महाराज विश्वाच्या मालका पहाटे 2:30 वाजता वीट सोडली आणि जनाबाईच्या झोपडीला आला. जनाबाईच्या झोपडीवरती येऊन तिची चूल पेटवली. उकळता अशा प्रकारचं पाणी तयार केलं व जनाबाईला उठवलं, स्नानगृहात नेलं आणि माझा विश्वाचा मालक जनाबाईला स्वतःच्या हाताने नाहू घालतो. नाहू घालितो चक्रपाणे. माझ्या विश्वाच्या मालकाने जनाबाईला नाहू घातलं
व फणी घेऊन एका हातात केस, फणीने भगवान परमात्मा जनाबाईचे केस विसरायला लागला. काय भाग्य असेल महाराज. म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. माझे तुकोबाराय म्हणतायत माझा शेवट गोड झाला. कशामुळे तुकोबारांचा शेवट गोड झाला हो. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, बहुगुण झाला, बहुगुण झाला, आनंदाचा माहेरा, आनंदाचा माहेरा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. दुसऱ्या अभंगातून सगळ्या अभंगाचा अर्थ लावताय. दुसऱ्या चरणातून अभंगाच्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत माझा शेवट गोड झाला, बहु गोड झाला, बहु भला झाला. किती बहु अनेक वचन बर काय. निजाच्या माहेरा आलो, रखुमाईच्या वराची भेटी झाली, माझा शेवट बहु गोड झाला, बहु भला झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. सगळ्यांनी टाळी वाजवून भगवान परमात्म्याचं भजन कर. विठोबा रखुमाई, 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 तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतायत की परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या मागिला दुःखाचा परिहार झाला. परिहार झाला म्हणजे सर्व दुःखाचं निवारण झालं, सर्व दुःखाचं निरसन झालं, सर्व दुःखाचं निवारण झालं. म्हणून माझा शेवट बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला.